तो उत्तम रुद्राक्ष आपल्या शरीरावरती धारण करण्याचा. कोणी किती धारण केले पाहिजे, किती संख्येमध्ये रुद्राक्ष धारण केले पाहिजे याचं सुद्धा वर्णन सुतांनी करून ठेवलेलं आहे. या जगात 1100 रुद्राक्ष धारण केल्याने मनुष्याला जे पुण्य फळ मिळते त्याचे हजारो वर्षात कुणीही वर्णन करू शकत नाही. जो भक्तिमान पुरुष आहे त्याने 550 रुद्राक्षांचा मुकुट बनवून तो आपल्या मस्तकावरती धारण करावा. त्यानंतर 360 रुद्राक्षांच्या 3 माळांचे यज्ञोपवीत धारण करावे. दोन्ही कानांमध्ये प्रत्येकी 6, कंठामध्ये 101, दोन्ही हातांचे बाहू, कोपरे व मनगटे यात प्रत्येकी 11, कमरेमध्ये 5, याप्रमाणे एकूण 1100 रुद्राक्ष मनुष्याने धारण करावे. आणि जो मनुष्य आपल्या अंगावरती 1000 रुद्राक्षे धारण करतो तो दृढव्रती शिवभक्त रुद्रासमान मानला जातो. म्हणून मनुष्याने प्रयत्न करावा, जेवढे अधिक प्रमाणामध्ये शरीरावरती रुद्राक्ष धारण करता येईल तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये अधिक संख्येमध्ये रुद्राक्ष धारण करावे. आणि रुद्राक्षधारी मनुष्याने मद्य, मांस, कांदा आणि लसूण इत्यादींचा त्याग करण्यासाठी सांगितलेलं आहे. केवळ सात्विक अन्नाचं ग्रहण मनुष्याने करावं, कारण रुद्राक्ष हे मंगलमय लिंग स्वरूपच आहे आणि ते धारण करण्याचं सौभाग्य मोठ्या पुण्याईने प्राप्त होत असतं. म्हणून ज्याला स्वतःच्या अंगावरती रुद्राक्ष धारण करायचं असेल अशा मनुष्याने अपेय प्राशन करू नये, जे अखाद्य आहे ते खाऊ नये, कांदा, लसूण आदी करून जे तमोगुण युक्त पदार्थ आहेत त्यांचं सेवन मनुष्याने करू नये, केवळ सात्विक अन्न ग्रहण करावं असा नियम या ठिकाणावरती सांगितलेला आहे. पवित्र रुद्राक्ष जर का धारण करायचं असेल तर त्याच्यासाठी शरीरही पवित्र असलं पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी मनुष्याने आपला आहार, विहार, विचार आणि भावना या सर्वांची शुद्धता ठेवली पाहिजे. आणि जो मनुष्य रुद्राक्ष शरीरावरती धारण करतो, जो मनुष्य भस्म धारण करतो आणि मुखामध्ये अखंड शिवनाम धारण करतो असा मनुष्य कधीही यमलोकाला जात नाही. शिवलोकाची प्राप्ती हीच त्याची परमगती होऊन जाते. आणि रुद्राक्ष माळेवरती जप केल्याने कोट्यावधीपट पुण्य साधकाला प्राप्त होत असतं. म्हणून मंत्र कोणताही असला, ज्या वेळेला जप करायची इच्छा होईल त्यावेळेला मनुष्याने रुद्राक्षाच्या माळेवरती जप केला पाहिजे, कारण रुद्राक्ष माळेवरती जप केल्यानंतर कोट्यावधीपट अधिक पुण्य साधकाला प्राप्त होत असतं. जो मनुष्य रुद्राक्ष धारण करतो त्याचं आरोग्य उत्तम राहतं व अकाली मृत्यू त्याला कधीही प्राप्त होत नाही. म्हणून पुरुषाने आणि स्त्रियांनी साऱ्यांनी भगवंतांचं स्वरूप म्हणून अखंड आपल्या शरीरावरती रुद्राक्ष धारण करावं असा उपदेश सूतजी महाराज तुम्हाला मला करत आहेत. त्यानंतर पुढे वर्णन करतात की रुद्राक्षाचे अनेक प्रकार सांगितले. पैकी रुद्राक्षाचे 14 प्रकार, 14 मुखी रुद्राक्ष हे श्रेष्ठ मानले गेलेले आहेत. एक मुखी रुद्राक्ष, 2 मुखी रुद्राक्ष अशा पद्धतीनं 14 प्रकारचे 14 मुखी रुद्राक्ष हे उपलब्ध आहेत. आणि ज्याला जशा प्रकारचा रुद्राक्ष धारण करायचा असेल त्या साधकाने तशा प्रकारच्या मंत्राचं गायन करून मग तो रुद्राक्ष धारण केला पाहिजे. या ठिकाणावरती रुद्राक्षांच्या धारण करण्याचा मंत्र वर्णन करून सांगितलेला आहे. ज्याला एकमुखी रुद्राक्ष धारण करायचं असेल अशाने ओम ह्रीम नमः या मंत्राचं उच्चारण करून शरीरावरती एकमुखी रुद्राक्ष धारण करावा. त्यानंतर अनुक्रमाने ओम नमः, ओम क्लीम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम हूम नमः, ओम हूम नमः, ओम हूम नमः, ओम ह्रीम हूम नमः, ओम ह्रीम नमः, ओम ह्रीम हूम नमः, ओम क्रौं क्षौ रौ नमः, ह्रीम नमः,
ओम नमः अशा पद्धतीचे 14 मंत्र आपल्या शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत. आणि जशा प्रकारचा रुद्राक्ष धारण करायचा असेल त्याने तशा प्रकारचा रुद्राक्ष शरीरावरती धारण करत असताना या मंत्रांचं उच्चारण करणं अनिवार्य आहे. अशा पद्धतीनं 14 मुखी रुद्राक्षांचं वर्णन केलेलं आहे. जो एकमुखी रुद्राक्ष आहे तो साक्षात शिवस्वरूप मानला जातो. भुक्तिमुक्तीदायक आहे. त्याच्या दर्शनाने ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतात. एकमुखी रुद्राक्षाची पूजा केल्याने लक्ष्मी प्राप्त होते. सर्व उपद्रवांचे निराकरण होऊन मनोरथ पूर्ण होतात. त्यानंतर जो 2 मुखांचा रुद्राक्ष आहे त्याला देवदेवेश्वर असं म्हणतात. तो सर्व कामना पूर्ण करणारा व इष्टफल देणारा आहे. 3 मुखांचे रुद्राक्ष हे साधनेचे फल देणारे आहे. त्याच्या प्रभावाने मनुष्य विद्यांमध्ये निपुण होतो. 4 मुखाचे रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आहे. ते चतुर्विध पुरुषार्थ साध्य करून देणारे आहे. त्याच्या पूजनाने व दर्शनाने नरहत्येचे पातक नाहीसे होते. 5 मुखांचे रुद्राक्ष कालाग्नी रुद्र स्वरूप आहे. ते सर्वांना मनोवांछित फल व मुक्ती देणारे आहे. सर्व पापांचा नाश करणारे आहे. 6 मुखांचे जे रुद्राक्ष आहे ते कार्तिकेय स्वरूप आहे. ते उजव्या दंडामध्ये धारण केल्याने मनुष्य ब्रह्महत्यादी महापातकांपासून मुक्त होतो. 7 मुखांचे रुद्राक्ष अनंग स्वरूप असून अनंग या नावाने ओळखले जाते. ते धारण केल्यानंतर दरिद्री मनुष्यही धनवान होतो. 8 मुखांचे रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरव स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्य पूर्णायुषी होतो. मृत्यूनंतर त्याला शिवपद प्राप्त होत असते. 9 मुखांचे रुद्राक्ष हे भैरव तसेच कपिल मुनींचे स्वरूप मानण्यात आले आहे. 9 रूपे धारण करणारी भगवती दुर्गा ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. जो मनुष्य हे रुद्राक्ष भक्तिपूर्वक धारण करतो, आपल्या डाव्या हातामध्ये बांधतो, तो भगवान शंकरांसारखा सर्वेश्वर होत असतो. 10 मुखांचे रुद्राक्ष साक्षात विष्णू स्वरूप आहे. ते धारण केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 11 मुखांचे रुद्राक्ष रुद्ररूप आहे. ते धारण करणारा मनुष्य सर्वत्र विजयी होतो. 12 मुखांचे रुद्राक्ष 12 आदित्यांसमान आहे. ते केसांमध्ये धारण केल्याने मनुष्य तेजस्वी होतो. 13 मुखांचे रुद्राक्ष विश्वदेवांचे स्वरूप आहे. ते धारण केल्याने सर्व अभिष्टांची पूर्तता होते, सौभाग्य प्राप्त होते, सर्व काही मंगल होतं. आणि जो 14 मुखांचा रुद्राक्ष आहे तो परम शिवरूप आहे. तो भावभक्तीने मस्तकावर धारण केल्याने मनुष्याच्या सकल पापांचा नाश होत असतो. अशा पद्धतीनं मनुष्याने ज्याला जे इष्ट प्राप्त करून घ्यायचं असेल, जी मनोकामना पूर्ण करून घ्यायची असेल, अशा साधकाने त्या प्रकारच्या रुद्राक्षाचं पूजन करावं. तशा प्रकारचा रुद्राक्ष आपल्या मस्तकावरती हातामध्ये धारण करावा. आणि मग त्याला जे हवं आहे ते सारं काही त्या पूजनाच्या माध्यमातून, साधनेच्या माध्यमातून मनुष्याला प्राप्त होऊन जातं. आणि जो मनुष्य रुद्राक्षाची माळ आपल्या अंगावरती धारण करतो, त्या रुद्राक्षधारी मनुष्याला पाहिल्याबरोबर भूत, प्रेत, पिशाच, डाकिनी, शाकिनी या ज्या काही शक्त्या आहेत त्या दूर पळून जातात. त्याच्यावर वशीकरणाचा प्रभाव होत नाही. ते सर्व निष्प्रभ होऊन जातात. आणि रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याला पाहून स्वतः देवी दुर्गा, गणेश, सूर्य तसेच अन्य साऱ्या देवता या अखंड त्या मनुष्यावरती प्रसन्न राहत असतात. म्हणून मनुष्याने रुद्राक्षाचं महात्म्य लक्षात घेऊन धर्मवृद्धीसाठी ते मंत्राद्वारे भक्तिपूर्वक धारण करावं. ज्या मुखाचा रुद्राक्ष प्राप्त झालेला असेल त्याने तसा मंत्र गायन करावा आणि त्यानंतर त्याचं पूजन करून ते आपल्या शरीरावरती धारण करावं.
अशा पद्धतीनं सूतांनी रुद्राक्षाचं महात्म्य शौनकांना वर्णन करून सांगितलं. भगवंतांना जे प्रिय आहे तशा पद्धतीनं आचरण तुम्ही मी ठेवावं. भगवंतांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपण आपल्या शरीरावरती धारण कराव्यात. शिवभक्ताने त्या शरीरावरती धारण कराव्यात आणि मग भक्तिभावपूर्वक प्रेमाने आणि प्रसन्न अंतःकरणाने अखंड भगवान शंकरांचं पूजन शिवभक्ताने केलं पाहिजे. त्याचा परिणाम भगवान सांब सदाशिव प्रसन्न होतात आणि आपल्याला जे काही प्राप्त करून घ्यायचं असेल त्या सकल इष्ट गोष्टींची प्राप्ती मनुष्याला होत असते. अशा पद्धतीनं रुद्राक्षाचं महात्म्य सूतांनी या ठिकाणावरती वर्णन करून सांगितलं आणि विद्येश्वर संहितेला आता पूर्ण विराम दिलेला आहे. यानंतर आरंभ होते रुद्र संहिता. शौनकांनी भगवान शंकरांच्या पूजनाचा विधी समजून घेतला, नाम महात्म्य समजून घेतलं, रुद्राक्ष धारणाचा विधी समजून घेतला, भस्म धारणाचा विधी समजून घेतला, शिवनामाचं महात्म्य समजून घेतलं, श्रवण केलं आणि आपल्या अंतःकरणामध्ये धारण केलं. आणि असे जे सांब सदाशिव आहेत की ज्यांना या साऱ्या गोष्टी प्रिय आहेत आणि ज्यांचं पूजन केल्याचा परिणाम मनुष्य हा सुख समृद्धीनं पूर्ण होऊन जातो, आनंद स्वरूप होऊन जातो आणि साक्षात शिवस्वरूप होऊन जातो, अशा सांब सदाशिवांबद्दल आता ऐकण्याची इच्छा अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. आणि मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला, म्हटले या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली आम्हाला सांगा. आणि भगवान शंकरांनी कशा पद्धतीनं या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण केले, भगवान सांब सदाशिव कसे या ठिकाणावरती प्रगट झालेले आहेत, हा कथाभाग तुम्ही आम्हाला वर्णन करून सांगा, अशी जिज्ञासा अंतःकरणामध्ये उत्पन्न झाली. आणि आता भगवान शंकरांचं स्मरण, भगवान सांब सदाशिवांचं स्मरण सूतजी महाराजांना झालेलं आहे. आणि सूतजी महाराज बोलण्यासाठी आरंभ करतात. प्रथमतः भगवान सांब सदाशिवांना वंदन केलं, स्तुती गायन केली आणि आता सूतजी महाराज बोलायला लागलेले आहेत. म्हटले, शौनकांनो, जशा प्रकारचा प्रश्न तुम्ही मला विचारला तशाच प्रकारचा प्रश्न पूर्वकालामध्ये नारदजी महाराजांनी ब्रह्मदेवांना विचारला होता. एक दिवस नारदजी महाराज ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचले. मनामध्ये असलेली जिज्ञासा आपले पिता ब्रह्मदेवांसमोर व्यक्त केली आणि प्रश्न केला. म्हटले, निर्गुण निराकार असलेला तो परमात्मा सगुण साकार कसा झाला, मला वर्णन करून सांगा. आणि एवढंच नाही तर भगवान शंकरांचं दिव्य चरित्र सांगा आणि ते सांगता सांगता या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली हा सारा कथाभाग सुद्धा तुम्ही मला वर्णन करून सांगा. त्यावेळेला ब्रह्मदेव नारदजी महाराजांना सांगत आहेत. आणि हे ऐकल्याबरोबर शौनकांनी प्रश्न उपस्थित केला. म्हटले, गुरु महाराज, नारदजी महाराज तर सर्वज्ञानी आहेत, सर्वज्ञ आहेत, मग त्यांना ब्रह्मदेवांकडे जाऊन भगवान सांब सदाशिवांचं चरित्र श्रवण करण्याची वेळ का प्राप्त झाली? असा काय प्रसंग नारदांच्या जीवनामध्ये घडला की त्याचा परिणाम नारदजी महाराजांना ब्रह्मदेवांकडून तत्वज्ञानाचा उपदेश श्रवण करण्याची इच्छा उत्पन्न झाली आणि नारदजी महाराज ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचले. त्यावेळेला सूतजी महाराज कथाभाग वर्णन करून सांगतात. म्हटले, शौनकांनो, पूर्वकालामध्ये नारदजी महाराज तपश्चर्या करण्यासाठी एका पर्वतावरती जाऊन पोहोचले. हजारो वर्ष नारदजी महाराजांनी तपश्चर्या केली. हजारो वर्ष होऊन गेलेले आहेत आणि नारदजी महाराजांची ही तपश्चर्या इंद्राने पाहिली आणि इंद्राच्या मनामध्ये भय उत्पन्न झालं की नारदजी महाराज जर का असेच तपश्चर्या करत राहिले तर त्याचा परिणाम असा होईल की मला जे इंद्रपद प्राप्त झालेलं आहे ते इंद्रपद माझ्याकडून हिसकावून घेता येईल.
नारदांमध्ये जर का एवढं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं तर माझं पद माझ्याकडून निघून जाईल. आणि स्वतःच्या पदाचं संरक्षण करण्यासाठी इंद्रांनी एक युक्ती केली. काय करावं, कशा पद्धतीनं नारदजी महाराजांची तपश्चर्या भंग करावी की जेणेकरून नारदजी महाराजांची तपश्चर्या पूर्ण होणार नाही आणि त्यांना पद प्राप्त होणार नाही. इंद्राच्या मनामध्ये भय. एक युक्ती केली आणि कामदेवांचं आवाहन केलेलं आहे. कामदेव इंद्राजवळ येऊन पोहोचले. सोबत रती आहे आणि कामदेवांनी विचारलं, म्हटले इंद्रा मला कशासाठी बोलवलं? त्यावेळेला इंद्राने सांगितलं, म्हटले आपण हिमालयामध्ये जा. त्या ठिकाणावरती नारदजी महाराज हजारो वर्षापासून तप करत आहे. नारदजी महाराजांचं तप तुम्हाला भंग करायचं आहे. त्यांच्या साधनेमध्ये तुम्हाला अडथळा निर्माण करायचा आहे की जेणेकरून नारदांचं तप पूर्ण होणार नाही. कामदेवांना आज्ञा प्राप्त झाली. कामदेव रतीला सोबत घेऊन वसंताला सोबत घेऊन हिमालयामध्ये येऊन पोहोचले. ज्या ठिकाणावरती नारदजी महाराज तपश्चर्या करण्यासाठी विराजमान झालेले होते तिथपर्यंत येऊन पोहोचले आणि कामदेवाने आपला प्रभाव नारदजी महाराजांवरती टाकण्यासाठी आरंभ केला. वसंताने नाना प्रकारची फळांची फुलांची उत्पत्ती त्या ठिकाणावरती केलेली आहे. मंद सुगंध वारा त्या परिसरामध्ये वाहतो आहे. रती सोबत आहेत आणि कामदेवाने नाना प्रकारचे प्रयत्न केले पण तरी सुद्धा नारदजी महाराजांची तपश्चर्या मात्र भंग झाली नाही. बऱ्याच कालापर्यंत कामाने आपला प्रभाव त्या ठिकाणावरती टाकण्याचा प्रयत्न केला पण नारदजी महाराजांची तपश्चर्या यत्किंचितही भंग न झाली. आणि आता कामदेवाला असं वाटलं की माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही की मी नारदांची तपश्चर्या भंग करू शकेल. हार पत्कारली आणि पुन्हा इंद्रदेवांजवळ जाऊन पोहोचले. इंद्राला म्हटले पहा माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही की नारदांसारख्या ब्रह्मवेत्या पुरुषाची तपश्चर्या भंग करू शकेल. माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही, त्यामुळे आपण काहीतरी अन्य उपाय तयार करावा. आणि कामदेव निघून गेले. इकडे नारदजी महाराज जे तपश्चर्या करण्यासाठी विराजमान झालेले होते, तपश्चर्या ज्या वेळेला पूर्ण झाली त्यावेळेला लक्षात आलं की या ठिकाणावरती कामदेव आलेला होता आणि त्याने त्याचा प्रभाव माझ्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला पण मी माझ्या तपश्चर्येच्या सामर्थ्यावरती कामदेवाला सुद्धा जिंकून घेतलं. हे जसंच नारदांच्या लक्षात आलं मनामध्ये अहंकार उत्पन्न झाला. मी असा नारद आहे की ज्याने कामाला जिंकून घेतलेला आहे, अर्थात माझ्यावरती कामाचा प्रभाव कधीच होऊ शकत नाही असा समज झाला आणि अहंकार उत्पन्न झाला. पण नारदजी महाराजांना हे माहीतच नव्हतं की ज्या ठिकाणावरती नारदजी महाराज तपश्चर्या करण्यासाठी विराजमान झालेले आहेत त्या ठिकाणावरती पूर्व कालावधीमध्ये भगवान शंकरांनी कामाला भस्मीभूत केलेलं होतं आणि त्याला असा शाप दिलेला होता की या ठिकाणावरती विराजमान होऊन साधकाची दृष्टी जिथपर्यंत जाईल तिथपर्यंतच्या प्रदेशामध्ये कामदेवाचा प्रभाव होऊ शकणार नाही. भगवान शंकरांनी ही लीला केल्याचा परिणाम की नारदांना असं वाटलं की मी कामाला जिंकलं, परंतु जी वास्तविकता होती ती नारदांच्या लक्षामध्ये आली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की अहंकार उत्पन्न झाला. तपश्चर्या पूर्ण झालेली आहे, गर्व झालेला होता आणि मी अशा प्रकारचं सामर्थ्य प्राप्त करून घेतलेलं आहे, आता हे कुणाला तरी सांगावं अशी इच्छा नारदांच्या मनामध्ये उत्पन्न झाली आणि नारदजी महाराज शिवलोकामध्ये जाऊन पोहोचले. ज्या ठिकाणावरती रुद्रदेव ध्यानस्थ विराजमान झालेले होते. ज्या वेळेला रुद्रदेव समाधीमधून बाहेर आले, प्रश्न केला, म्हटले नारदा तू इथं कशासाठी आलास? त्यावेळेला नारदजी महाराजांनी घडलेला सारा वृत्तांत वर्णन करून सांगितला. म्हटले पहा भगवान शंकरा, मी कामाला जिंकलेलं आहे, कामावरती मी विजय प्राप्त करून घेतलेला आहे
आणि असा मी नारद आहे की ज्याच्यावरती कामाचा प्रभाव होऊ शकत नाही. हे ऐकल्याबरोबर भगवान शंकरांना जरासं हसू आलं आणि भगवान शंकर मनोमन विचार करतात की नारदाला अहंकार झालेला आहे, गर्व झालेला आहे. कारण नारदजी महाराजांच्या हे सूत्र लक्षात नव्हतं की हा प्रभाव साक्षात भगवान शंकरांचा आहे. आणि नारदजी महाराजांना म्हणायला लागले, म्हटले, नारदा, तू ही जी गोष्ट मला सांगितलेली आहे ना, ही आता कुणालाही सांगू नको. ही गोष्ट फक्त तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये राहू दे. पण नारदजी महाराजांच्या मनामध्ये मला हे सांगायचं आहे, माझ्या पोटामध्ये ही गोष्ट राहणार नाही. जे यश मी प्राप्त केलेलं आहे, जे सामर्थ्य मला प्राप्त झालेलं आहे, ते सामर्थ्य आता मला प्रगट करायचं आहे. आणि मनामध्ये राहवलं गेलं नाही. आणि म्हटले, भगवंता, काही हरकत नाही, मी कुणालाच नाही सांगणार. आणि असं म्हणून नारदजी महाराज शिवलोकामधून निघाले, ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचले. ब्रह्मदेवांना गेल्यावरती सांगितलं, म्हटले, ब्रह्मदेवा, मी कामाला जिंकून घेतलेलं आहे, कामावरती विजय मिळवून घेतलेला आहे. हे ऐकल्याबरोबर ब्रह्मदेवांच्या लक्षात आलं की नारदावरती शिवमायेचा प्रभाव पडलेला आहे. कारण एवढं सामर्थ्य केवळ भगवान शंकरांमध्ये आहे. आणि जर नारद असं म्हणतो आहे तर याचा अर्थ नक्कीच नारदावरती शिवमायेचा प्रभाव झाला आणि त्याचा परिणाम नारदाला अहंकार झालेला आहे, गर्व अंतःकरणामध्ये उदित झालेला आहे. आणि ब्रह्मदेव म्हणायला लागले, म्हटले, नारदा, जी गोष्ट मला सांगितलीस ती आता कुणालाही सांगू नको, तुझ्याच मनामध्ये राहू दे. म्हटले, काही हरकत नाही. ब्रह्मदेवांचं दर्शन घेतलं. नारदजी महाराज तिथून निघाले, विष्णू लोकामध्ये जाऊन पोहोचले. नारदजी महाराजांना आलेलं पाहिलं. भगवान नारायण आपल्या आसनावरून उठून उभे राहिले. नारदांना पाहिल्याबरोबर आलिंगन दान केलं, नमस्कार केला. आणि नारदजी महाराज आणि भगवंत म्हणतात, नारदा, आज कसं काय येणं केलं विष्णू लोकामध्ये? त्यावेळेला नारदजी महाराजांना राहवलं गेलं नाही. आणि नारदजी महाराज सांगायला लागले, म्हटले, भगवंता, तुम्हाला माहित आहे का तुमच्या नारदाने काय प्रभाव केला? अहो, मला एवढं सामर्थ्य प्राप्त झालं तपश्चर्येच्या बळावरती की मी साक्षात कामदेवाला जिंकून घेतलेला आहे. आता इथून पुढे कधीच कामाचा प्रभाव या नारदावरती होणार नाही. आणि हे ऐकल्याबरोबर भगवान विष्णूंच्या सुद्धा लक्षात आलं की शिवमायेचा हा परिणाम आहे. आणि भगवान विष्णू म्हणायला लागले, म्हटले, नारदा, अरे वा, किती छान सामर्थ्य तुला प्राप्त झालेलं आहे. आणि हा परिणाम तू केलेल्या तपश्चर्येचा आहे. अतिशय उत्तम. तुला जे सामर्थ्य प्राप्त झालेलं आहे, जो जय तुला प्राप्त झालेला आहे, अखंड तुझ्याजवळ ते सामर्थ्य कायम टिकून राहो, असा आशीर्वाद दान केला. आणि त्यानंतर नारदजी महाराज विष्णू लोकामधून निघाले आणि भ्रमंती करायला लागले. नारदजी महाराज निघून गेले. नारायण विचार करायला लागले की आता नारदाला अहंकार झालेला आहे, आता काहीतरी करून नारदाचं गर्वहरण करावं लागेल, नसता पुढे चालून काहीतरी अनर्थ होण्याची शक्यता आहे. भगवान शंकरांना पाचारण केलं. भगवान शंकरांना विनंती केली विष्णूंनी, म्हटले, शंकरा, आता तुम्हीच काहीतरी करू शकता. त्यावेळेला भगवान शंकर म्हणायला लागले, नारदा, नारायणा, नारदजी महाराजांचा प्रभाव, नारदजी महाराजांना जो गर्व झालेला आहे, जो अहंकार उत्पन्न झालेला आहे, त्या गर्वाचं हरण तुम्हीच करा. तुम्हीच काहीतरी माया रचा, विष्णू माया तयार करा आणि त्याचा परिणाम नारदजी महाराजांवरती जे संकट येईल त्याचं निरसन करा. इकडे नारदजी महाराज जे विचरण करत आहेत, प्रवास करता 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 एका राज्यामध्ये जाऊन पोहोचले. राज्यामध्ये प्रवेश केल्याबरोबर उपवनामध्ये जाऊन पोहोचले आणि त्या राज्याचं सौंदर्य पाहिलं आणि नारदजी महाराजांना ते ठिकाण अतिशय आवडलं. राजवाड्यामध्ये जाऊन पोहोचले आणि त्या ठिकाणावरती एक राजा राज्य करत होता, ज्याचं नाव शिलनिधी असं होतं.
शिलनिधी राजाने नारदजी महाराजांना आलेलं पाहिलं. स्वागत करण्यासाठी, सत्कार करण्यासाठी पुढं सरसावले. यथायोग्य पद्धतीनं नारदजी महाराजांचं स्वागत केलं, सन्मान केला, पूजन केलं आणि नारदजी महाराजांना बसण्यासाठी आसन दान केलेलं आहे. नारदजी महाराजांच्या चरणाजवळ राजा विराजमान झालेला आहे आणि नारदजी महाराजांना यथायोग्य पद्धतीनं राज्याच्या संदर्भामध्ये मार्गदर्शन विचारत आहे. आणि या दोघांचा संवाद चालू होता. एवढ्या वेळामध्ये त्या ठिकाणावरती शिलनिधी नावाचा जो राजा आहे, त्याची कन्या, जिचं नाव श्रीमती असं आहे, ती येऊन पोहोचली. श्रीमतीनं पाहिलं की कुणीतरी साधू आपल्या राजवाड्यामध्ये आलेले आहेत. नारदजी महाराजांना वंदन केलं, नमस्कार केला आणि श्रीमतीकडे पाहून राजा म्हणायला लागला, म्हटले, साधू महाराज, उद्या प्रभात समयाला माझ्या कन्येचं स्वयंवर मी या ठिकाणावरती रचणार आहे. स्वयंवराचं आयोजन करणार आहे, नियोजन करणार आहे आणि त्याच्यासाठी या स्वयंवरामध्ये श्रीमती सोबत विवाह करण्यासाठी दूरदूरच्या देशावरून अनेक सामर्थ्यशाली राजे येऊन पोहोचलेले आहेत. नारदजी महाराजांनी ज्यावेळेला श्रीमतीकडे पाहिलं त्यावेळेला लक्षात आलं की अलौकिक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे, लावण्यवती आहे, गुणवती आहे आणि मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की मी नारद, ज्याने कामाला जिंकून घेतलेला आहे, जो सर्व साधूंमध्ये श्रेष्ठ आहे आणि आता मला सुद्धा विवाह करण्याची इच्छा झाली आणि मी का विवाह करू शकत नाही? माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे, एवढा प्रभाव मी माझ्या अंतःकरणामध्ये धारण करून ठेवलेला आहे आणि आता मला इच्छा होते आहे विवाह करायची, तर ही इच्छा योग्य असेल. त्या ठिकाणावरून नारदजी महाराज निघाले, विष्णू लोकामध्ये येऊन पोहोचले. भगवान विष्णूंनी पाहिलं, नारदांचं पुन्हा आगमन झालं आणि भगवान विष्णू प्रश्न करतात, म्हटले, नारदा, काही काम आहे का? त्यावेळेला नारदजी महाराज म्हणाले, म्हटले, पहा भगवंता, मला तुमच्याकडे एका गोष्टीची याचना करायची आहे. मी तुम्हाला जे मागेल ते तुम्ही मला दान करा. म्हटले, काही हरकत नाही, तुला जे हवं असेल ते मला मागून घे, मी तुला दान करण्याचं वचन देतो. आणि मग भगवान विष्णूंना एकांतामध्ये नेलं आणि नारदजी महाराज म्हणतात, म्हटले, भगवंता, मला विवाह करण्याची इच्छा आहे, म्हणून तुम्ही एक काम करा, तुमच्यासारखं रूप मला एका दिवसासाठी द्या, कारण या त्रिभुवनामध्ये तुमच्या इतका सौंदर्यशाली पुरुष अन्य दुसरा कोणताही नाही. जसं तुमचं स्वरूप आहे तसंच तुमचं रूप सुद्धा आहे, म्हणून तुम्ही मला तुमचं रूप दान करा आणि स्वरूपही दान करा. भगवान नारायणांनी तथास्तु म्हटले आणि म्हटले, नारदा, काही चिंता करू नको, मी तुला माझं रूप देतो. आणि नारदजी महाराजांचा पूर्ण विश्वास विष्णूंवरती आणि असं वाटलं की भगवान विष्णूंनी मला त्यांचं रूप दिलेलं आहे आणि मनोमन असं वाटायला लागलं की या मृत्यू लोकामध्ये सर्वात सुंदर पुरुष म्हणजे मी आहे. आणि दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला पुन्हा राजवाड्यामध्ये नारदजी महाराज येऊन पोहोचले. नारदजी महाराजांना आलेलं पाहिलं. अनेकानेक राजे त्या ठिकाणावरती स्वयंवरासाठी आलेले होते आणि त्या राजांमध्ये नारदजी महाराज सुद्धा येऊन विराजमान झाले. भगवान शंकरांनी आपल्या 2 गणांना नारदांसोबत पाठवलेलं होतं. त्यांनी वेषांतर केलं आणि ते 2 रुद्रगण नारदजी महाराजांसोबत तिथं आले आणि नारदजी महाराजांच्या बाजूला जाऊन बसले. नारदजी महाराजांकडे पाहायचे आणि ते 2 जण हसायचे. नारदजी महाराजांकडे पाहायचे आणि हसायचे. नारदजी महाराजांनी किती वेळ याचं निरीक्षण केलं आणि प्रश्न केला, म्हटले, का रे, तुम्ही माझ्याकडे पाहून का हसत आहात? तुम्ही माझ्यासारखा सौंदर्यवान पुरुष या मृत्यूलोकामध्ये पाहिला नाही का? पण रुद्रगण काहीच बोलले नाही, कारण रुद्रगणांना हे माहीत होतं की ज्या नारदांना असं वाटतं आहे की मी या मृत्यूलोकामधला सर्वात सुंदर पुरुष आहे, अशा नारदांनी घरामधून निघताना आपलं मुखच पाहिलं नाही.
भगवान विष्णूंनी ज्यांना सांगितलं होतं की मी तुला माझं स्वरूप दान करेल, ते वचन तर भगवान विष्णूंनी पूर्ण केलं. नारदजी महाराजांना विष्णू स्वरूप दान केलं, पण मुख मात्र वानराचं दिलं. माकडासारखा चेहरा नारदजी महाराजांचा झालेला आहे.